हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते आहे. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 108. मीरा अगदीच थकून घरी पोहोचलेली. तिनं घरी पोहोचताच डोरबेल वाजवली आणि 5 मिनिटांच्या अंतराने शंतनूने येऊन डोअर ओपन केला. ती अगदीच निरुत्साही दिसत होती. शंतनूने तिला आत घेतलं आणि डोर लावलं. ती थकलेली डायरेक्ट सोफ्यावर जाऊन बसली. मग मात्र तो तिच्यासाठी पाणी आणायला गेला. मीरा, पाणी घे. त्याचा आवाज आला तसं मान मागे टाकून पडलेली ती उठली. अरे तू कशाला आणलंस पाणी? मी घेतलं असतं. इट्स ओके मीरा, तूही थकलेली दिसत आहेस. घे, काही नाही होत, म्हणत तो तिला पाणी देत तिच्या शेजारी बसला. तिनं त्याच्या हातून पाण्याचा ग्लास घेतला, थोडं पाणी पिलं आणि ग्लास साईडला ठेवला आणि पुन्हा एकदा मान मागं टेकवत म्हणाली, आज खूप थकले रे शंतनू, काहीच करावं वाटत नाहीये. हो मीरा, साहजिक आहे ना जर डेट्स आलेत तर. तो तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाला. तसं तिनं मान वळवत त्याच्याकडे पाहिलं. आता कुठे नीटचं तिचं त्याच्याकडे लक्ष गेलेलं. त्यानं ब्लॅक कलरचा शर्ट घातलेला, अगदी कुठेतरी बाहेर जाणार असल्यासारखा तयार होता. हे काय, एवढं तयार वगैरे कशाला झालायस तू? तू कुठे बाहेर निघालायस का? मी कशाला कुठे जाऊ? मग अरे सांग ना, का कुठून आलायस? अगं नाही ग, मला वाटलं छान तयार होऊन तुझं स्वागत करावं म्हणून झालो तयार. तो त्याचं नेहमीच गोड स्मित करत केसातून हात फिरवत म्हणाला. गफ रे. त्याच्या त्या बोलण्यावरती हसली आणि पुढच्या क्षणाला हात लांबवून त्याच्या गळ्यात हात टाकून त्याच्या मिठीत चिरली. आय एम सो टायर्ड शंतनू, आज खूप पेन होतोय, ती थोड्या रडवेल्या सुरात बोलली. हो स्वीट हार्ट, आय नो. थोडा आराम कर म्हणजे बरं वाटेल, ओके? तोही तिच्या डोक्यावरून हात फिरवत समजावणीच्या सुरात म्हणाला. काही क्षण तीही तशीच बसून राहिलेली. तोही तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत राहिला होता आणि मग काय, तिला खरं तर उठावं असं वाटतच नव्हतं. असंच त्याच्या मिठीत राहावं असं वाटत होतं. पण आता उठून जेवण बनवावं लागेल हे तर तिच्या डोक्यात होतंच. मोठा सुस्कारा सोडत मग मात्र ती त्याच्यापासून किंचित बाजूला झाली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, चल आता उठावं लागेल, जेवण तर बनवावं लागेल ना. सांग ना काय बनवू? ती तोंड बारीक करत म्हणाली. ते नंतर ठरवू, तू एक काम कर, आधी फ्रेश होऊन ये, चल. म्हणत तो उठला आणि त्याने तिलाही तिच्या हाताला धरून उठवलं. हा रे, असं काय करतोय? आधी सांग तरी काय बनवू? बोललो ना, ते नंतर पाहू, तू चल आधी. म्हणत तो तिला डायनिंग हॉलकडे घेऊन निघाला, कारण तिथूनच वर बेडरूममध्ये जायला जिना होता. तिथे ती त्याच्यासोबत आली तर डायनिंग रूममध्ये अगदी अंधार केला होता. अरे इथल्या लाईट्स का बंद आहे तशा? म्हणत ती लाईट लावायला जाणार तर त्याने तिला रोखलं. अगं ते सोड, तू वर चल ना. अरे पण काय चाललंय काय तुझं नक्की? ती विचारत होती, पण तिला उत्तर न देता तो सरळ तिला वरती बेडरूममध्ये घेऊन आला. ऐक, तू ना फ्रेश हो, मी गिझर लावलेला मगाशी, शॉवरच घे गरम पाण्याचा, बरं वाटेल. अरे शॉवर घेत बसले तर किती वेळ लागेल आणि मग मी जेवण कधी बनवू? ते मी बघतो, तू जा फ्रेश होऊन ये. त्याने तिला जबरदस्तीने बाथरूममध्ये पिटाळलंच. मीरा, तुझी कपडे ठेवली आहे तिथं मी. ओके, ती आवाज देत म्हणाली. तो असं काही तिच्या मागे पुढे करत होता. तिला खूप आवडत होतं, पण त्याच्या मनात नेमकं काय चाललंय याचा तिला अंदाज बांधता येत नव्हता. त्याच्या सांगण्यावर तिनं खरंच शॉवर घेतला आणि तिला खरंच खूप फ्रेश वाटत होतं. मध्येच कपडे लागली म्हणून तिने बाहेर डोकावून पाहिलं तर तो तिथंच बेडवर बसलेला. शंतनू, माझे कपडे दे ना प्लीज. त्याला आवाज दिला तर त्याने तिचे कपडे लगेचच आणून दिले. अगदी गुड बॉय सारखा तो सगळं करत होता आणि मीराला आज पुन्हा एकदा जरा जास्तच स्पेशल फील होत होतं. ती कपडे घालून बाहेर आली तसा लगेचच तो उठला. शंतनू, तू बाहेरून जेवण मागवलेस का? नाही म्हणजे एवढं निवांत सगळं करायला सांगतोयस? आरशासमोर केस बांधता बांधता तिनं न राहून अखेरची मनातली शंका त्याला विचारली. हो कळेल, चल आता खाली. म्हणत तो तिला पकडून खाली घेऊन निघाला. मग आता फ्रेश वाटतंय?
त्याने खाली जाता जाता तिला विचारलं. हो, थँक्स, ती गोड हसून म्हणाली. ती खाली आली आणि लगेचच लाईटच्या बटनाकडे निघाली. पाहून त्यानं तिला पुन्हा ओढलं. काय घाई आहे, थांब ना जरा. काय झालं? अरे किती अंधार केला आहेस. तुझं काय चाललंय ना मघापासून मला कळेनाच झालंय. हो, तू बस तर इथे, म्हणत तो एव्हा तिला डायनिंग टेबल शेजारी घेऊन आला. काय, असं अंधारात बसायचं का आपण? म्हणजे आय वॉज राईट, तू बाहेरून जेवण मागवलेस तर. मी मघापासून विचारते, मग तुला सांगायला काय झालंय, ती म्हणाली. पण त्यावरही तो काहीच रिप्लाय न देता त्याने तिथेच टेबलवर काही वेळापूर्वी ठेवलेली आगपेटी घेतली आणि ती पेटवली आणि लागलीच समोर टेबलवर ठेवलेली मोठी कॅन्डल लावली आणि तिथेच तिच्या शेजारी येऊन बसला. कॅन्डलच्या प्रकाशात आता तिला सगळं काही दिसू लागलेलं. एखाद्या हॉटेलमध्ये आल्यासारखं टेबल अगदी नीट नेटकं आणि छान सजवलेलं त्याने. त्यावर आधीच हॉटपॉट अशा प्रकारे मांडलेले की बस जणू काही जेवण रेडी ठेवलंय आणि प्लेट्सही ऑलरेडी मांडून ठेवलेल्या. प्लेट शेजारी स्पून्स वगैरेही ठेवलेले आणि रूम फ्रेशनरचाही छान सुगंध येत होता. हे सगळं काय आहे शंतनू, ती आश्चर्यचकित होऊन विचारत होती. एवढ्यात त्याने समोरचा हॉटपॉट ओपन केला आणि प्लेटमध्ये तिला मसाले भात सर्व करू लागला. ओ शंतनू, हे सगळं तू बनवलंयस? येस. ओ माय गॉड, अरे तू कशाला करत बसला हे सगळं? सोट, मला करावं वाटलं माझ्या बायकोसाठी. हा मसाला राईस मी माझ्या बाबांच्या स्टाईलने बनवलाय. तुला माहिती आहे मीरा, खूप भारी बनवायचे ते मसाला राईस. इट्स माय फेवरेट. बोलता बोलता त्यानं तिच्यासाठी प्लेट ही सर्व केली होती, ज्यात मसाला राईस, एका वाटीत गुलाबजाम आणि एक पापड होता. आणि हे गुलाबजाम, हे सुद्धा तू केलेत की काय, तिने चकित होऊन विचारलं. ते मी नाही केलेत ग, स्वीट मार्टमधून आणलेत. ओ ओके, पण अरे तू कशाला करत बसलास हे सगळं? त्याला उगाचच त्रास म्हणून ती पुन्हा त्याला म्हणाली. बर, आता खाऊन सांगतेस का कसा झालाय, का बाकीचं सगळं बोलत बसणार आहेस? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. ओके बाबा, कर दे टेस्ट, म्हणत तिनं स्पून उचलला आणि पहिला घास ट्राय केला. इट्स ऑसम शंतनू, इट्स सो टेस्टी, ती म्हणाली. पहिला घास खाताना तिच्या डोळ्यात पाणीच तरळलेलं. त्याने तिच्या फक्त डेट्स आलेत म्हणून एवढं सगळं तिच्यासाठी केलंय हे पाहून अगदी भाग्यवान समजत होती ती स्वतःला. तोपर्यंत त्याने स्वतःलाही वाढून घेतलं. थँक गॉड, आवडलं बाबा मीराला. तीच भीती वाटत होती मला. चल, मलाही आता खूप भूक लागलीये, म्हणत तो सुद्धा जेवण करू लागला. तीही भरल्या डोळ्यांनी ते कॅन्डल लाईट शंतनू स्पेशल डिनर एन्जॉय करत होती. शंतनूसाठी किती प्रेम वाटत होतं आज तिला, हे तिला शब्दात सांगता येणारं असं नव्हतं. तिचं सतत त्याच्याकडे लक्ष जात होतं. आपल्या माणसाने आपल्यासाठी केलेली ती छोट्यातली छोटी कृती ही किती आनंद देणारी असते. समोरची व्यक्ती त्रासात आहे ही जाणीव जरी असेल तरी भरून पावल्यासारखं वाटतं. आणि इथे शंतनूने तीच जाणीव ठेवून तिच्यासाठी खास जेवण बनवलेलं. आयुष्यात येणारे ते प्रत्येक क्षण अनुभवताना शंतनूला मिळवून ती धन्यधन्य फील करत असायची. आताही तिला अगदी मनापासून कृतज्ञता वाटत होती. दोघांचंही जेवण झालं आणि शंतनू टेबल आवरू लागला. अरे थांब, तू का नेतोयस, मी करते ना आता, आम ओके नाऊ. मीरा, शांतपणे बस तिथेच, मी करतोय. भांडी नाही घासणारे, बस बेसिनमध्ये नेऊन ठेवतोय. हो, मीही तेच करणारे. गप्प तिथेच बस, मी आलोच एवढं ठेवून, म्हणत तो दोघांच्या प्लेट घेऊन आत किचनमध्ये गेला. आणि तिने बाकीचा उरलेला राईसचा हॉटपॉट उचलला आणि किचनमध्ये आली आणि ते तिनं फ्रीजमध्ये ठेवलं. सांगितलं होतं ना येऊ नको मीरा, ऐकत जा ग. ठीक आहे रे, केलंच ना एवढं, तेवढं पुरे आहे शंतनू. चल आता झोपायला, मावशी येईल उद्या तेव्हा घासेल ही भांडी, म्हणून त्याने तिला एका हाताने पकडलं आणि तिला घेऊन वर जायला निघत होता. पण ती तिथेच थांबलेली त्याच्याकडे अगदी कृतज्ञतेने आणि समाधाने एकटक पाहत होती. काय मग मीरा, तुला आवडलं हे सगळं सरप्राईज तुझ्यासाठी केलेलं? तो तिच्यासमोर येत म्हणाला तसं तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले. आवडलं म्हणजे काय, खूप खूप आवडलं शंतनू. आय लव्ह यू.
यू आर टू गुड म्हणत तिनं त्याच्या एका डाव्या गालावर जोरात किस केला. आणि इकडे तो उजवा गाल पुढे करत म्हणाला तसं तिने त्यावर खूप सारे किस केले. आणि इथे मीरा ओठांजवळ ओठ नेत आणखीनच हळू पुटपुटला. तसं तिनं त्याच्या ओठांवर हळूवार तिचे ओठ टेकवले आणि त्याने तिला घट्ट मिठीत ओढलं. दोघंही काही क्षण असेच एकमेकांच्या बाहुपाशात होते. चल ना आता, काय इथंच बसायचंय, मीरा म्हणाली. हो चल, शंतनू हसत म्हणाला आणि तिला एकदम उचललं. अरे काय करतोयस तू, चल ग, तू थकली आहेस ना, मग नेतो उचलून आज, म्हणत तो तिला वर घेऊन निघाला. ती नुसती त्याला पाहत मनमोकळी हसत होती. काहीच वेळा ते बेडरूम मध्ये होते. तिला त्याने बेडवर झोपवलं आणि तिला ब्लँकेट ओढून दिलं. तसं तिने पुन्हा त्याच्या गळ्यात हात टाकले. त्याच्या आजच्या वागण्यावर तिला खूप प्रेम जेवतो येत होतं. अगं सोड ना. आहा, ती मान हलवत म्हणाली. अगं फ्रेश होऊन आलो. ओके, लवकर ये. आणि लवकर येऊन काय करायचंय हा, असंच म्हणाले रे. ती त्याच्या गालात हलकेच मारत म्हणाली. आलोच. तिला डोळे मिचकावून तिच्या कपाळावर किस करून तो बाथरूममध्ये गेला. मीराच्या डोळ्यासमोर मात्र मघाचं कॅन्डल लाईट डिनर अजूनही तरळत होतं. कसला भारी आहे हा शंतनू. आय एम सो लकी टू हॅव हिम, ती मनाशीच म्हणत होती आणि ते सगळं आठवून खुश होत होती. शंतनू काहीच वेळात कपडे चेंज करून आला आणि तिच्या ब्लँकेटमध्ये शिरत आडवा झाला. तशी तीही त्याच्या छातीवर डोके ठेवून पहुडली. तो तिच्या डोक्यावर थोपटत होता आणि एवढ्यात त्याला आठवलं, त्याला 8 दिवसांसाठी मुंबईला जायचंय. ते तर सांगायचंच राहिलंय. अरे हो मीरा, तुला एक सांगायचं राहिलं. बोल ना. ती डोळे मिटून होती. तिने तसंच विचारलं. अगं मी 8 दिवस नसेल. काय? पण का? ती थोडीशी उठली आणि त्याच्याकडे पाहत विचारू लागली. अगं परवा मुंबईला जावं लागेल. एक खूप छान काम मिळालंय. मूव्हीसाठी सिंगिंग करायचंय मीरा. त्यासाठी सर मगाशी एक व्हिडिओ कॉल सुरू होता, सो त्यासाठी जावं लागेल. ओ, इट्स व्हेरी गुड. आय एम सो हॅपी फॉर यू. पण म्हणजे तू 8 दिवस नसणार शंतनू. मला खूप सवय लागली आहे रे तुझी. यार मला आता करमेल का तरी तू नसल्यावर, ती बारीक तोंड करून म्हणाली. अगं मला तरी कुठं करमणार आहे तुला सोडून, पण काम आहे तर जावं तर लागेल ना. तो तिचे केस मागे घेत म्हणाला. पण ती अगदी टेन्शनमध्ये आलेली. एक काम कर, तू एकटी इथे राहूच नको ना. तू तुझ्या आईबाबांकडे जा. मी येतोय तेव्हा तुला सांगेनच. तसंही आता हे काम झालंय तर आपलं कारचं स्वप्न पूर्ण होईल मीरा. आय एम सो हॅपी. तू आली आहेस आणि आता सगळं कसं छान होतंय. माय लकी चाम, तो तिचा गाल ओढत म्हणाला. ती तेवढीच रिॲक्ट झाली. खरं तर तो 8 दिवस नसेल याच विचाराने तिला मनात काही सलत होतं आणि तिने हळूवार तिचं डोकं पुन्हा त्याच्या छातीवर टेकवलं. हे मीरा, मी हा गेलो आणि हा आलो. हे 8 दिवस असेच जातील बघच तू. ओके, माय स्ट्रॉंग अँड स्वीट गर्ल. आणि मी करेन ना तिथून कॉल मेसेज. ओके. तिनं त्यावर काहीच न बोलता फक्त होकारार्थी मान त्याच्या छातीवर घुसळली. ए मीरा, बोल ना, जास्त विचार करू नकोस. ऐकतेस ना माझं. ती काहीच बोलली नाही. म्हणताना तिच्या डोक्यावरून हात फिरवत तो तिला विचारत होता. एवढं छान डिनर प्रिपेअर केलंस आणि आजच हे सांगायचं होतं तुला. जा यार, सगळा मूड गेला. तिनं रुसलेल्या स्वरात हलकेच त्याच्या छातीवर मारलं. तसं तो तिला घेऊन कूस बदलून एका अंगावर झाला. आता ती त्याच्या खाली होती आणि तो वर. पण आता त्याचा चेहरा तिच्याकडे होता. अगं कधीतरी सांगायचं होतं ते आज सांगितलं. उद्या सांगितलं असतं तर वाईट वाटलं नसतं का? तो तिला भुवया उंचावून विचारत होता. आणि तो बोलतोय ते तिला सगळं पटत होतं. पण पहिल्यांदा असा दुरावा येणार होता जो तिला नको वाटत होता. तिनं क्षणभर एकटक त्याला न्याहाळलं, जणू त्याला आत्ताच डोळ्यात भरून घेत होती. आणि मग मात्र एक क्षणाला तिनं त्याला जवळ ओढलं. मग त्यानेही तिला जवळ घेत तिच्या डोक्यावर थोपटू लागला. चल झोप आता शांत, बघू मी आहे अजून मीरा, परवा जाणारे. म्हणत ती त्याला आणखी जवळ ओढू लागली, जणू त्याला तिला दूर जाऊ द्यायचं नव्हतं. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया शंतनू आणि मीरा मधला पहिला दुरावा ते दोघं कसा काढतायत.
कथा ऐकत राहा ट्रू ब्युटी ऑफ लव्ह. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.